रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी खूप सुंदर, खूप मस्त आणि खूप मोठा आणि फुल्ली फर्निश जे मस्त चांगल्या पद्धतीनं बनवलेला असणार आहे. 3 BHKचा फ्लॅट आहे. लोकेशनचा जर आपण विचार केला तर वर्तकनगरला, रुनवाल प्लाझाच्या अपोजिटला किंवा वर्तकनगर युनियन बँकेच्याच वरती असणारा हा जगदळे साहेबांनी एक मस्त चांगल्या पद्धतीचा ग्राउंड प्लस 30 माळ्याचा खरं टावर बनवलेला आहे आणि त्याच टावरमध्ये हा 3 BHKचा फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे असणार आहे. ज्याच्यासोबत जर पार्किंगचा आपण विचार केला तर साधारणतः 2 कव्हर कार पार्किंग आपल्याला मात्र नक्की मिळतील. आणि हा फ्लॅट पण आहे ना तसा बघितलं तर हायर फ्लोअरलाच आहे, एकदम चांगल्या पद्धतीचा हवेशीर आणि चांगल्या उजेडाचा खरा हा फ्लॅट तुम्हाला इथे मिळणार आहे. घरात जर तुम्ही बघितलं काम बारीक सारीक खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं असणार आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं ते घर बनवलेलं आहे ते खूप सुंदर आणि चांगलं नक्की बनवलेलं असणार आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर आलात तर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खूप मोठं असं शोरॅक तुम्हाला इथे नक्की मिळेल, जे त्यांनी बूट म्हणजे घालायला जरी बसायचं म्हटलं तरी बसता येईल किंवा बूट व्यवस्थित ठेवता येईल अशा पद्धतीचं खरं मिळणार आहे. आपण पुढे जर आलो तर तसं जर बघितलं तुम्ही 1, 2 आणि टोटल 3 तुम्हाला टोटल 3 लिफ्ट दिसतील. समोर ह्या साईडला 2 फ्लॅट मिळतील, अधिक ह्या साईडला तुम्हाला 2 फ्लॅट मिळणार आहेत. अधिक ह्या साईडला जरी गेलं तर इकडे पण तुम्हाला 2 फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे मिळतील. दोघांनी मिळून आपल्या आपल्या पद्धतीनं इंटिरियर एकाच पद्धतीचं दिसावं म्हणून मला असं वाटतं ह्या मालकांनी अधिक ह्या मालकांनी पण त्याच पद्धतीचं इंटिरियर खरं करून घेतलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं एक सेफ्टी डोर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की मिळतो. घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला खूप मोठा प्रशस्त नक्की हा हॉल असणार आहे. घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं सिटिंग मिळतं, जे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की तुम्हाला इकडे जाणवणार आहे. जे फिक्स फर्निचर आहे ते फिक्स आहे तसंच राहणार आहे. जे रिम्युव्हल करता येईल किंवा घेऊन जाता येण्यासारखं आहे ते मात्र हे घेऊन जातील. नंतर जर तुम्ही ह्या साईडला बघितलं त्यांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मंदिरासाठी जागा उपलब्ध करून खरं दिलेली आहे. आणि खालची जे फ्लोरिंग वगैरे आहे ते त्यांनी त्यांच्या चॉईसनुसार खरं बनवलेलं आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इंटिरियर डेकोरेशन केलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर इथं मात्र तुम्हाला डायनिंगसाठी सुंदर आणि चांगली जागा मिळालेली आहे. नंतर हा तुमचा पद्धतशीर आणि चांगला सुंदर असा चांगला हॉल तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आणि चांगली गोष्ट जर काही असेल तर मला असं वाटतं ह्याची बाल्कनी असणार आहे. कारण ह्याची जी बाल्कनी आहे ही बाल्कनी एवढी मोठी आणि एवढी प्रशस्त आणि एवढी चांगली आहे की याच्यात तुम्ही बघू शकता किती मोठी ही गार्डनिंग यांनी ऑलरेडी केलेली आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला इथं जर बसलं तर प्रचंड हवा येते. या डोंगराची हा जर तुम्ही समोरून बघितलं तर तुम्हाला हा येऊरचा डोंगर एकदम स्पष्ट आणि क्लिअर दिसतो, कारण आपण हायर फ्लोअरला आहे. आणि ह्या डोंगराची हवा मात्र तुम्हाला इकडे खूप चांगल्या पद्धतीची मिळते. इकडे जर तुम्ही साईडला गेला तर दोस्ती तुम्हाला मिळते. म्हणजे असं सगळं व्यवस्थित आणि पद्धतशीर असं. पण ह्या बाल्कनीचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही आता जरी बघितलं तर दुपारची वेळ आहे, साधारणतः 1 वाजले तरी हवेचा फ्लो तुम्हाला कळेल की इथे हवेचा फ्लो ह्या बाल्कनीमध्ये किती आहे. हे सगळे झाडं वगैरे सगळे हलत आहेत. इतकी चांगली आणि इतकी सुंदर हवा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगली मिळते. आणि वरती जरी बघितलं तर यांनी सगळं डेकोरेटिव्ह करून ठेवलेलं आहे. म्हणजे बाल्कनीत म्हणजे माझ्या हिशोबाने बाल्कनीमध्ये जर एक बेडरूम बसेल एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला या घरामध्ये. आणि सगळ्यात अप्रतिम जे आहे ना त्याचा व्ह्यू जो आहे त्या घराचा व्ह्यू इतका सुंदर आणि इतका चांगला आहे की तुम्हाला हा नक्की फ्लॅट जर तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्हाला हे फ्लॅट नक्की आवडायलाच पाहिजे, कारण की त्या पद्धतीचं सगळं तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. नंतर जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी मस्त आणि चांगल्या पद्धतीचं टी व्ही वगैरे सगळं सेट करून असं डेकोरेशन सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. जिथे तुम्ही डायनिंगचा आपण एरिया बघतो, डायनिंगच्या शेजारी जर आपण आलो तर ओपन किचन सिस्टम त्यांनी इकडे ठेवलेली आहे. किचन जरी बघितलं तर हे पण चांगलं आहे. मॉड्युलर किचनवरती स्टोरेज, चिमणी, गॅसची पाईपलाईन त्या सगळं सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं इकडे परत फ्रीज वगैरे सेट करून वरतीसुद्धा त्यांनी किचनमध्ये पण डेकोरेशन वगैरे सगळं फॉल सिलिंग वगैरे सगळं काम चांगल्या पद्धतीचं खरं केलं गेलेलं असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर कपडे सुकवण्यासाठी इथं वेगळी जागा, अधिक तुमची वॉशिंग मशीनसाठी अशी वेगळी जागा, हा सगळा प्रबंध त्यांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करून ठेवलेला इथे तुम्हाला नक्की दिसेल. अशा पद्धतीचा हा 3 BHK 1150 कारपेट असणार आहे. याच्यात 2 कार पार्किंग मी सांगितलं त्याप्रमाणे आहे. बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे. घर जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 6-7 वर्ष जुनी ही तुम्हाला बिल्डिंग मिळणार आहे. इथे आजूबाजूला जर गेलं तर बँक म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, शाळा, स्कूल ह्या सगळ्या गोष्टी, भाजीपाला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ मिळणार आहे. परत डेकोरेशनसाठी त्यांनी इथे अशा गोष्टी असं लावून ठेवलेलं आहे. परत इथे हात धुण्यासाठी अशी वेगळी जागा उपलब्ध असणार आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं पण दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर आपण ह्याच्या बाहेर पडलो तर बाहेर जर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडे जर आपण ह्या साईडला आलो तर एक प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा असा मोठा बेडरूम असणार, जिथे तुम्हाला इकडे TV युनिटचा प्रबंध केलेला आहे. इथं ऑलरेडी तुम्हाला
कपाट वगैरे बनवलेलं आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर ही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे. याच्यातनं पण जर तुम्ही हवा बघितली तर इकडनं पण ह्या बेडरूमला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची हवा येते. इथे सोफा कम बेड लागलेला आहे. परत त्याच्यानंतर इथे पण एक स्टोरेजसाठी कपाट तुम्हाला बनवून दिलेलं आहे. मला असं वाटतं ज्या मंडळीला काम करण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी हा सुंदर आणि चांगला फ्लॅट नक्की असू शकतो. आणि पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा परत इकडे बेडरूम आहे. इथं बेड ऑलरेडी लागलेला आहे. बेडच्या ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट पण लागलं गेलेलं असणार आहे. कपाटाच्या आणि बेडरूमच्या जर बाहेर आपण जाण्याचा जर विचार केला तर इथं तुम्हाला समोर परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची अशी वॉकिंग बाल्कनी दिलेली आहे. आपण याच्यातनं पण जर व्ह्यू बघितला अप्रतिम आणि सुंदर असा चांगला व्ह्यू तुम्हाला इकडनं पण जाणवतो. हवा पण हवेचा फ्लो म्हणा त्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला ह्याच्यातनं पण खूप सुंदर आणि चांगल्या जाणवतात. जर तुम्ही सगळं बघितलं वरती जर बघितलं तर AC म्हणा किंवा वरती फॉल सिलिंग म्हणा तेही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डिझाईन करून ठेवलेलं आहे. आणि इथे आलात तर परत एक तुम्हाला ड्रेसिंग टेबल एक पद्धतशीर आणि चांगला इकडे लावलेला तुम्हाला दिसणार आहे. इकडे आल्यानंतर परत एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला पण खरं मिळणार आहे. लाईटिंग वगैरे त्यांनी सगळा खर्च त्यांच्या पद्धतीनं खरं केलेला आहे. ह्यांना हे घर विक्री करून पुढे जायचं आहे म्हणजे मुंबई साईडला जायचं आहे. नंतर पुढे आपण आल्यानंतर परत इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण खरं मिळणार आहे. तुम्ही असं पण बघू शकता हेही खूप मोठं आणि पद्धतशीर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे. नंतर हे बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये आपण जर एंट्री केली तर इकडनं पण तुम्हाला बघू शकता की सुंदर आणि चांगला बेड तुम्हाला इथे पण उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांनी ह्या साईडला जर बघितलं तर शोकेस टाईप करून ठेवलेलं आहे. वरती याची पण फॉल सिलिंग वगैरे पद्धतशीर तेही करून ठेवण्यात आलेलं असणार आहे. नंतर तुम्ही इकडे जर आला तर हे खरं पडदे लावलेले असणार आहेत. हे पडदे जर आपण ओपन केले तर तुम्हाला इकडे जरी विचार केला तर ह्या साईडला तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे पण एक चांगल्या पद्धतीची एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी तुम्हाला इकडनं पण उपलब्ध मिळणार आहे. इथं नारंग प्रियाडो म्हणा किंवा दोस्ती म्हणा किंवा वर्तक नगर म्हणा हे सगळं सुव्यवस्थित रेमंड वगैरे सगळं तुम्हाला पद्धतशीर आणि चांगलं तुम्हाला इकडनं पण खरं दिसायला मिळते. बिल्डिंगची बाहेरून जरी बघितली तरी चांगली परिस्थिती नक्की असणार. इथं परत ड्रेसिंग टेबल अधिक इकडे जर आपण बघितलं तर इथे परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट ऑलरेडी बनवलं गेलेलं असणार आहे. इथे पण तुम्ही बघितलं तर एक डायकिन कंपनीची खरं AC वरती फॉल सिलिंग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करून हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं घर बनवलेलं असणार आहे. अशा पद्धतीचं हे 3 BHKचं घर आहे. जे मंडळी फुल्ली फर्निश घर बघतायत ज्यांना मोठी बाल्कनीची अपेक्षा आहे स्टँडिंग बाल्कनीची अपेक्षा आहे आणि आमच्याकडं वेळ नाही घर खरं एवढं सगळं सजवायला यायला त्याला मला असं वाटते जे मंडळी असं घर बघत असतील ज्यांना असं घर आवडणार असेल तर मला असं वाटतं हा एक सुंदर आणि चांगला ऑप्शन आपल्याकडे खरं उपलब्ध असणार आहेत. आता हे मंडळी आहेत याच्यावरती काय फ्लॅटवरती खरं लोन वगैरे नाही आहे. पण तुम्हाला जरी समजा लोन याच्यावरती जर घ्यायचं असेल तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता. कारण इथे तुम्ही 90% लोन घेतलं आणि 10% डाऊन पेमेंट जरी केलं तरी काय प्रश्न नाही येतं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला फॅक्टच्या कॉस्ट स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मात्र एक्स्ट्रा लागणार. राहिला प्रश्न त्या किमतीचा तर हे मालक जे आहे ह्या मालकाने आत्ता ठेवताना 2,65,00,000 2.65 लाख रुपीज ठेवलेली किंमत आहे. पण त्या किमतीत ते थोडंसं कमी करतील म्हणजे खूप मोठ्या अपेक्षा धरण्यापेक्षा थोडंसं मात्र ते नक्की कमी करतील. पण जे लोकांना असं वाटते की मोठं घर पाहिजे बाल्कनी पण पाहिजे सजावट केलेलं घर पाहिजे आणि लोकेशन वर्तक नगर साईडला पाहिजे तर मला असं वाटतं हा एक सुंदर आणि चांगला ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. तर 2,65,00,000 निगोशिएबल असणारी ह्याची किंमत आहे. जर आपल्याला हे अशा पद्धतीचं घर बघायचं असेल तर नक्की फोन करा. हे घर तुम्हाला दाखवण्यात मात्र नक्की येईल. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घर आपण रोज प्रयत्न करतो की लोकांसमोर चांगल्या चांगल्या गोष्टी देण्याचा आपण प्रयत्न करावा आणि त्यातलंच हे घर म्हणून एक प्रयत्न आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी आमचे घरं बघा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि आमचे घरं बघत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.